नमस्कार, मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. काँग्रेसचे शेतकऱ्यांसमवेत आंदोलन छेडण्यात आले असून खासदार विशाल पाटील व खासदार धैर्यशील माने या आंदोलनात सहभागी झाले आहेत. शक्तीपीठ महामार्ग रद्द करा या मागणीसाठी काँग्रेसने शेतकऱ्यांसमवेत सांगली जिल्हाधिकारी कार्यालयाच्या गेटवर आंदोलन केले. सांगलीचे खासदार विशाल पाटील, हातकणंगलेचे खासदार धैर्यशील माने यांनी आंदोलनासोबतच बसून चर्चा देखील केली. जिल्हा नियोजन समितीच्या सभेच्या पार्श्वभूमीवर सांगली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर काँग्रेसचे आंदोलन झाले. काँग्रेसचेही अनेक नेते आंदोलनात सहभागी होते. आमची मागणी आपल्या सर्वांना आहे. या ठिकाणी आपण सगळ्यांनी या ठिकाणी पहिला रस्ता रद्द करा. आम्ही रस्त्याला परवानगी देणार अशी आमची भावना आहे. या ठिकाणी आमचं म्हणणं आपण ऐकावं आणि राज्य शासनाला त्वरित त्या ठिकाणी कारवाई करायची. शक्तीपीठ महामार्ग रद्द. शासकीय कार्यालयासाठी काँग्रेस आक्रमक झाले असून कुलूप तोडून काँग्रेस कार्यकर्त्यांनी शासकीय कार्यालयाचा ताबा घेतला आहे. अमरावतीमध्ये काँग्रेस आक्रमक झाली आहे. जिल्हाधिकारी कार्यालयातील खासदारांचे शासकीय कार्यालयाचा ताबा खासदार बळवंत वानखडे यांना देत नसल्याने खासदार बळवंत वानखडे व आमदार यशोमती ठाकूर यांच्यासह काँग्रेस कार्यकर्ते आक्रमक झाले व त्यांनी या कार्यालयाचे कुलूप तोडून आत प्रवेश केला. यावेळी अमरावती जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी कार्यालयात आंदोलन करण्यात आले. यावेळी पालकमंत्री चंद्रकांत पाटील हे अमरावती दौऱ्यावर असल्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयात उपस्थित होते. याआधीचे सर्व खासदार हे कार्यालय वापरत होते, पण मी निवडून आल्यानंतर अनेक पत्र देऊन सुद्धा कार्यालयाचा ताबा देण्यात आला नाही. तसेच भाजपचे सरकार असल्याने मला कार्यालयाचा ताबा देत नाहीत असा आरोप खासदार बळवंत वानखडे यांनी केला आहे. तर दादागिरी सुरू आहे. निवडणूक निकालानंतर प्रमाणपत्र द्यायला 3 तासांचा वेळ लावला, एवढी दादागिरी सुरू आहे. मागच्या वेळी खासदार निवडून आल्यानंतर लगेच दुसऱ्या दिवशी खासदाराची पाठी लागली होती. मात्र आज एवढे दिवस झाले पण अजूनही कार्यालयाचा ताबा दिलेला नाही. ही दादागिरी आम्ही सहन करणार नाही. गुन्हे दाखल करायचे तर करू दे, पण कार्यालयाचा ताबा आम्ही घेणार, अशी आक्रमक भूमिका आमदार यशोमती ठाकूर यांनी घेतली आहे. ऑफिसच्या बाजूलाच एक खासदाराचं ऑफिस म्हणून आहे की गेल्या अनेक वर्षापासून माननीय अडसूळ साहेब वापरत होते. त्याच्यानंतर त्याच्या अगोदर गवई साहेब वापरत होते. त्याच्यानंतर अडसूळ साहेब वापरत होते आणि नवनीत राणा सुद्धा त्या ऑफिसचा उपयोग घेत होत्या. तर मी निवडून आल्यानंतर मी संबंधित ऑफिससाठी पत्र दिलं, परंतु आजपर्यंतही कलेक्टरनं त्या रूमचा ताबा दिला नाही. आम्ही वारंवार विनंती करू आलो, त्यांच्याशी संपर्क साधत आहोत, परंतु आतापर्यंतही चाबी दिली नाही. त्यामुळे आम्ही आता त्या आंदोलन करून त्या रूमचा ताबा घेणार आहोत. भाजप सरकार हेतू परस्परपणे तुम्हाला ते ऑफिस देत नाही असं तुम्हाला वाटते का? निश्चितच भाजप सरकार असल्यामुळे ते मला रूम अलर्ट करण्यासाठी ते टाइम लावत आहेत आणि त्यांचा विचार असा आहे की तो माझ्या ताब्यात देऊ नये म्हणून. नाही, अतिशय दादागिरीने हे लोक चालतायत. आम्ही बघतोय की इलेक्शन रिझल्ट आणि इलेक्शन रिझल्ट नंतर सर्टिफिकेट द्यायला आम्हाला 3 तासाच्या वर वेळ लावला. इतकी दादागिरी की मागच्या वेळेला खासदार निवडून आल्यानंतर त्या ठिकाणी दुसरे दिवस पाठी लागली होती. आज किती दिवस झाले खासदारकीची निवडणूक होऊन अजूनपर्यंत ऑफिसचा ताबा आम्हाला दिलेला नाही. आणि प्रशासन जे चालतं आहे ते अतिशय दादागिरी करून राहिलेलं आहे आणि ही दादागिरी आम्ही सहन करून घेणार नाही. आज डीपीडीसीच्या प्लॅनिंगची मीटिंग, आम्ही लोकप्रतिनिधी नाहीये, खासदार साहेब लोकप्रतिनिधी नाहीये. अरे साधी म्हणजे एवढा अपमान लोकशाहीचा हे लोक करतात की यांना बसायला सुद्धा जागा हे लोक देत नाही. आज आम्ही सांगून आलो तुम्हाला गुन्हे दाखल करायचे तर दाखल करा, पण आम्ही ऑफिसचा ताब्यात घेतल्याशिवाय राहणार नाही. का म्हणून आम्ही इतकी दादागिरी सहन करायची? जर याच्या आधीचा माजी खासदार त्या ठिकाणी बसत होता आणि त्यांचं ऑफिस तिथनं चालत होतं, तर आत्ताचे निवडून आलेले खासदार देखील त्या ठिकाणी बसतील आणि ती ऑफिस चालले. आम्ही किती दिवस शांततेत बसायचं? आम्हाला निधी डीपीडीसीचा 1 रुपया त्या ठिकाणी मिळत नाही. आम्हाला बिलकुल अजिबात मान सन्मान मिळत नाही. आणि पालकमंत्री आज आलेले आहेत. अख्खा उन्हाळा होऊन गेला, त्या ठिकाणी पाणी टंचाईचे एवढे प्रॉब्लेम्स होते, अजिबात तिथं बिलकुल लक्ष देण्यात आलेलं नाही. या सगळ्या गोष्टींचा निषेध करतो आणि आम्ही आमचं आंदोलन त्याला तोडो आंदोलन समोर नेतो.
पंचवटी परिसरात दलित समाज आक्रमक झाला असून आक्षेपार्ह पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईची मागणी देखील यावेळी केली जात आहे। दलित समाजाबद्दल आक्षेपार्ह पत्रक राजवाड्यात रस्त्यावर टाकल्याने पंचवटीत मोठा तणाव निर्माण झाला आहे। पंचवटी पोलीस ठाण्याच्या समोर नागरिकांनी ठिय्या आंदोलन करत दलित समाज आक्रमक झाला आहे। मोठा जमाव जमल्यानं स्थानिक आमदार राहुल ढिकले यांनी समजूत काढण्याचा प्रयत्न केला, मात्र आक्षेपार्ह पत्रक टाकणाऱ्या व्यक्तीवर कठोर कारवाईच्या मागणीसाठी जमाव आक्रमक झाला आहे। चौकशीसाठी थोडा वेळ द्यावा अशी मागणी पोलिसांनी केली आहे। जातीवाद्यांना अटक करा